नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलवर सर्वांचं स्वागत. आज आपण पोलीस भरती संदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकांचं या ठिकाणी सोडवणूक करून घेणार आहोत. आणि आत्ता आपण बुलढाणा जिल्ह्याची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. या बुलढाणा जिल्ह्यातील गणितचे जे 25 प्रश्न आहेत त्यांचे पहिल्यांदा आपण या ठिकाणी विश्लेषण पाहणार आहोत. 76वा प्रश्न आहे, 8 ते 28च्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती? या ठिकाणी कुठलीही क्लृप्ती आपल्याला वापरता येत नाही. सरळ त्या संख्या आपण लिहून काढायच्या. 11 अधिक 13 अधिक 17 अधिक 19 अधिक 23 ह्या त्या 5 संख्या आहेत आणि त्या 5 संख्यांची आपण आता बेरीज करायची. तर यांची बेरीज 3 2 3 12 22 ने 1 23 83 बेरीज येते. झालं म्हणजे 2-3 ते 5 सेकंदात याचं उत्तर येतं आपल्याला. आता हा प्रश्न मात्र महत्त्वाचा आहे. 7.5 वर्षे अधिक 29 महिने वजा 2.5 वर्षे. आता या ठिकाणी महिने आहे, इथं वर्ष आहेत. सगळं आपण प्रश्न महिन्यांमध्ये लिहायचा. म्हणजे 7.5 वर्षे म्हणजे 7 वर्षे 6 महिने हे लक्षात ठेवायचे. म्हणजे 7 वर्षाचे महिने किती? 12 सते 84 अधिक 6 महिने लिहायचे या ठिकाणी. 0.5 म्हणजे अर्धा वर्ष म्हणजे 6 महिने अधिक 6 महिने अधिक 29 महिने आणि त्यातून 2.5 वर्षे वजा करायची म्हणजे 2.5 वर्षांची महिने 30. उत्तर आलं. एकूण यांची आता बेरीज करायचे. झाली बेरीज 89 महिने. आता या 89 महिन्यांचं काय करायचं? वर्षात रूपांतर करायचं. 12 सते 84 आणि 5 म्हणजे 7 वर्षे 5 महिने. या ठिकाणी 7.5 वर्षे असं उत्तर असलं तर तसं लिहायचं नाही आहे. 7 वर्षे 6 महिने असेल त्यावेळी 2 प्रकारे उत्तर येऊ शकतं. एक म्हणजे 7.5 वर्षे आणि दुसरं 7 वर्षे 6 महिने असं दोन्ही उत्तरं बरोबर येऊ शकतील. आता तिसरा जो प्रश्न आहे, एका घनाची बाजू 8 सेमी आहे तर त्याचे घनफळ किती? या ठिकाणी घनाचे घनफळाचं सूत्र माहिती पाहिजे. बाजूचा घन करायचं. बाजू आहे 8 मग 8चा घन बरोबर 8 गुणिले 8 गुणिले 8 बरोबर 512 आलं. घन सेमी घनफळ आहे म्हणून घन सेमी असं उत्तर ज्या ठिकाणी आहे ते उत्तर लिहायचं. 512 घन सेमी. हां, आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. 61 ते 71 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती? आपण या संख्या फळ्यावर लिहिल्या पाहिजेत किंवा आपण कच्चं करतो त्या ठिकाणी लिहिले पाहिजेत. 61 नंतर 62 64 66 68 71 पर्यंत 70 ह्या 5 संख्या आहेत. 1 2 3 4 5. मग यांची बेरीज करत बसायची नाही. मधली संख्या कोणती आहे? 66. एकूण संख्या किती आहेत? 5. मग काय करायचं? 66 गुणिले 5 बरोबर 6 पंचे 30. हाचा आला 3. 6 पंचे 30 आणि 3 33. 330 झालं. आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे. यातली क्लृप्ती समजली की तुम्हाला काहीच करावं लागत नाही. पुढीलपैकी कोणती संख्या संपूर्ण वर्गसंख्या आहे? या ठिकाणी ए बी सी आणि डी या 4 संख्या आहेत. पहिल्यांदा त्या 4 संख्यांचं निरीक्षण करायचं आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 आणि 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या वर्गसंख्या नसते. मग ही कसोटी जर आपण इथे लावली
तर पहिला आहे बघा 4,87,893 ही संख्या गेली, कारण इथं 3 आलं. ही संख्या तोपर्यंत बाजूला ठेवूया आपण. इथं पर्याय बघा 4,47,842, एकक स्थानी 2 आलं, हा पर्याय गेला. इथं बघा 44,208, एकक स्थानी 8 आलं, हा पर्यायही गेला. म्हणजे दिलेल्या 4 पर्यायांपैकी फक्त एकच वर्गसंख्या आहे. एवढंच लक्षात ठेवायचं, काहीही कृती करावी लागत नाही या ठिकाणी. त्यामुळं 54,89,649 हे त्याचं उत्तर आलं. आता पुढचं गणित पाहूया. एका मिनिटात 40 शब्द टाईप होतात, तर 1.5 तासात किती शब्द टाईप होतील? इथं मिनिट आहे तर मिनिटच घ्यायचं. 1.5 तास म्हणजे 90 मिनिटे. मग 40 गुणिले 90 करायचं. 9 चौक 36. शब्द 3,600 शब्द तयार होतील, टाईप होतील. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. 4:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? आता घड्याळ, तास काटा, मिनिट काटा याच्या संदर्भात एक नवीन एपिसोड बनवावा लागेल आणि त्यावर कोणतेही प्रश्न आले तर तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकाल. तो मी लवकरच बनवणार आहे. आता हे गणित आपण इथं समजून घेऊया. आता इथं घड्याळ मी काढलेलं आहे. 4:30 वाजता म्हणजे मिनिट काटा 6 आहे आणि 4:30 म्हणजे 4 आणि 5 यांच्याबरोबर मध्ये तास काटा आहे. आता घड्याळाचं वैशिष्ट्य असतं म्हणजे 2 अंकांच्या मध्ये जे अंतर आहे ते 30 अंशाचं असतं. म्हणजे अंशात्मक अंतर 2 अंकांच्या मध्ये 30 अंशाचं, म्हणजे 5 ते 6 यांच्या दरम्यान जो कोन तयार होतो त्या कोनाचे माप 30 अंश. 4 ते 5 30 अंश, 3 ते 4 30 अंश, याप्रमाणे. आता इथं पाहिलं तर 5 ते 6 30 अंश झालं, अधिक 4 आणि 5 यांच्याबरोबर मध्यावर आहे, कारण 6:30 वाजलेले आहेत, 4:30 वाजलेले आहेत म्हणून, म्हणजे हे 15 अंश बरोबर 45 अंश, हे त्याचं उत्तर झालं. आता पुढचा प्रश्न बघूया. धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे 5 विद्यार्थी आहेत. शरद आणि त्याच्या पुढे 5 विद्यार्थी, 1 2 3 4 5. महेश शरदच्या मागे तिसरा आहे. शरदच्या मागे पहिला, दुसरा, तिसरा. महेशच्या शेवटून 6वा क्रमांक आहे. आता इकडून शेवटून म्हणजे इथून सुरुवात झाली शर्यत. 6वा क्रमांक, 1 2 3 4 5 आणि 6वा. तर एकूण स्पर्धक किती? इथे किती आहेत? 5. अधिक महेश 1, अधिक हे 2, अधिक शरद 1 आणि हे 5. 5 आणि 1 6 आणि 2 8, 9 आणि 5 14 झाले. म्हणजे एकूण स्पर्धक 14 असतील त्यामध्ये. असं या मांडणी करायची म्हणजे सोपं जातं आपल्याला समजायला. आता पुढचे 2-3 प्रश्न पाहूया. आता या ठिकाणी संख्यांचा क्रम दिलेला आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते काढायचं आहे. 4ला 65, 5ला 126, तर 6ला किती? या संख्यांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की 4चा घन 64 आहे, अधिक 1 केलं की 65 येतं. 5चा घन 125 आहे, अधिक 1 केलं की 126 येतं. 6चा घन आहे 216, अधिक 1 केलं 217 आलं. 217 आहे त्याचं उत्तर. आता पुढे बघा. 8,99,999 मध्ये 1 मिळाले असता 9 लाख येतं. झालं 9 लाख. फक्त व्यवस्थित लिहायचं आणि पर्याय शोधायचा. 9 वर 5 शून्य म्हणजे 9 लाख. एका पेटीत 2 डझन आंबे आहेत, तर 24 पेट्यामध्ये किती आंबे असतील? आता एक पेटीत 2 डझन म्हणजे किती आंबे? 24. आणि पेट्या किती आहेत? 24. म्हणजे 24चा वर्ग या ठिकाणी लिहायचा. 576 आंबे असतील.
एका संख्येला 13ने भागले असता भागाकार 203 येतो. तर ती संख्या कोणती? ती संख्या म्हणजे भाज्य. आता भाज्य काढायचं असेल तर भाजक म्हणजे 13ने भागले म्हणजे 13 भाजक आला आणि भागाकार किती आला? 203. यांचा गुणाकार करायचा. 203 गुणिले 13. 13 39 लिहायचं कारण दशकस्थानी 0 आहे. 13 दुनी 26 झालं 2639. अशा पद्धतीनं आपण पुढची राहिलेली गणितं आहेत ती पुढच्या एपिसोडमध्ये पाहू. निश्चितपणे तुम्हाला गती येईल. आणखी काही शंका असतील तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता.